नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल करियर वॉरियर कट्टावरती। तर मित्रांनो, आज आपण 10 आणि 11 ऑक्टोबर 2021चे जेवढेही चालू घडामोडीचे प्रश्न होत असतील तेवढे सगळे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला रोजच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स ह्या मिळत राहतील। आणि लाईक अँड शेअर करायला नक्कीच विसरू नका। चला तर मग मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि वळूया पहिल्या प्रश्नाकडे। मग पहिला प्रश्न आहे आपला, नुकताच शांततेचा नोबेल पुरस्कार 2021 कोणाला जाहीर झाला? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन बी, पर्याय सी आणि डी। मग पर्याय सी आणि डी काय आहे मित्रांनो? तर मारिया रेसा आणि डी आहे दिमित्री मुरातो। तर मित्रांनो, नुकताच शांततेचा नोबेल पुरस्कार हा 2021चा मारिया रेसा आणि दिमित्री मुरातो यांना जाहीर झाला आहे। मित्रांनो, हे जे पुढचे आहेत हे मारिया रेसा आहेत आणि हे जे मागचे आहेत ब्लॅकवाले ते दिमित्री मुरातो आहेत। मग मित्रांनो, हे जे आहेत ज्यांना शांततेचा हा नोबेल पुरस्कार 2021 जाहीर झाला आहे तर ते कोण आहेत? तर ते पत्रकार आहेत। आणि मारिया रेसा हे फिलिपिन्स देशातील पत्रकार आहेत आणि दिमित्री मुरातो हे जे आहेत हे रशिया या देशातील पत्रकार आहेत। मग मित्रांनो, हा जो आहे नोबेल पुरस्कार आहे, हा नोबेल पुरस्कार का देण्यात येतो? तर हा नोबेल पुरस्कार अल्फ्रेड नोबेल यांच्या जन्मदिवसानिमित्ताने दिला जातो। यांच्या जन्मदिवसानिमित्ताने हा नोबेल पुरस्कार दिला जातो। मग अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म केव्हा झाला होता मित्रांनो? तर 21 ऑक्टोबर 1833 मध्ये त्यांचा जन्म झाला होता। आणि ते कोण होते? तर ते केमिकल इंजिनियर होते, हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे। आणि मित्रांनो, हा जो नोबेल पुरस्कार आहे, हा नोबेल पुरस्कार किती क्षेत्रामध्ये दिला जातो? तर तो एकूण 6 क्षेत्रामध्ये दिला जातो। मग ते 6 क्षेत्र कोणकोणते आहेत? तर भौतिकशास्त्र क्षेत्रामध्ये दिला जातो, रसायनशास्त्र क्षेत्रामध्ये दिला जातो, तसेच अर्थशास्त्र क्षेत्रामध्ये दिला जातो, साहित्यामध्ये दिला जातो, वैद्यकशास्त्रात दिला जातो आणि शांतता क्षेत्रात दिला जातो। या 6 क्षेत्रामध्ये हा नोबेल पुरस्कार दिला जातो। मग आता हा शांततेचा पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर मारिया रेसा आणि दिमित्री मुरातो यांना। म्हणजे कोणता पुरस्कार देण्यात आला त्यांना? तर शांततेचा हा पुरस्कार देण्यात आला। आणि मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये कोणता पुरस्कार पाहिला? तर नोबेल पारितोषिक 2021चा वैद्यकशास्त्राचा पुरस्कार पाहिला होता। तर त्यासाठी तुम्ही आपला मागचा व्हिडिओ बघू शकता। मग आता इथे उल्लेख आला मारिसा रेसा आणि दिमित्री मुरातो। मग आपण त्यांच्याबद्दल इम्पॉर्टंट पॉईंट बघून घेऊ। तर त्यांना कोणत्या कार्यानिमित्ताने हा पुरस्कार देण्यात आला? तर मित्रांनो, मारिसा रेसा हे फिलिपिन्स देशातील पत्रकार आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलं। आणि त्यांना एकाधिकारशाही विरोधात त्यांनी रॅपलर डिजिटल माध्यम या संकेतस्थळामार्फत त्यांनी लढा दिला होता। तसेच मित्रांनो, फिलिपिन्सचे जे राष्ट्राध्यक्ष आहे रॉड्रिगो ड्युटर्ट यांच्या वादग्रस्त राजवटीविरोधात सुद्धा त्यांनी लढा दिला होता। तसेच त्यांनी फिलिपिन्स देशामध्ये अंमली पदार्थाने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे, त्याविरोधात सुद्धा त्यांनी लढा दिला होता मित्रांनो। आणि तसेच मग सांगायचं तात्पर्य काय? तर त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी त्यांनी लढा दिला होता। मग मित्रांनो, यासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। कोणता? शांततेचा पुरस्कार 2021 नोबेल पुरस्कार। मग मित्रांनो, त्यांनी काय स्थापन केलं होतं? त्यांनी कोणतं वृत्तपत्र स्थापन केलं होतं? तर रॅपलर नावाचं हे डिजिटल वृत्तपत्र त्यांनी स्थापन केलं होतं। आणि ते कधी स्थापन केलं होतं? तर 2012 मध्ये, हे लक्षात ठेवायचं। आणि याच वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी लढा दिला होता, हे सुद्धा लक्षात ठेवायचं। मग आता दिमित्री मुरातो यांच्याबद्दल सुद्धा आपण बघून घेऊ। मग दिमित्री मुरातो हे कोणत्या देशातील पत्रकार आहे? तर ते रशिया देशातील पत्रकार आहेत। आणि त्यांनी कोणते वृत्तपत्र स्थापन केले होते मित्रांनो? तर त्यांनी नोव्हाचा गॅझेट हे वृत्तपत्र स्थापन केले होते। आणि कोणत्या साली स्थापन केले होते? तर 1993 या साली त्यांनी हे वृत्तपत्र स्थापन केले होते। आणि या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती मित्रांनो। मग सत्ताधाऱ्यांवर त्यांनी टीका कशी केली होती? तर भ्रष्टाचार, राजकीय हिंसाचार, बेकायदेशीर अटका, निवडणूक गैरप्रकार, रशियन लष्कराने वापरलेले जलपकांचे काफिले यांच्यावर त्यांनी टीका केली होती। कोणत्या वृत्तपत्रामार्फत मित्रांनो? तर नोव्हाचा गॅझेट या वृत्तपत्रामार्फत। आणि ते वृत्तपत्र कोणत्या साली स्थापन केलं होतं? तर 1993 साली त्यांनी स्थापन केलं होतं, हे सुद्धा लक्षात ठेवायचं, हे इम्पॉर्टंट आहे। आणि मग मित्रांनो, त्यांनी हे जे वृत्तपत्र स्थापन केले होते त्या वृत्तपत्राचे हे 24 वर्ष संपादक राहिले आहे। कोण? तर दिमित्री मुरातो। मग मित्रांनो, हा जो पुरस्कार आहे या पुरस्काराची घोषणा कोणी केली होती? तर नॉर्वे नोबेल समितीचे बेरिट रेस अँडरसन यांनी। आणि केव्हा केली होती? तर 8 ऑक्टोबर 2021ला। मग आता इथे उल्लेख आला नॉर्वे नोबेल समितीचा, तर मग त्याबद्दल सुद्धा आपण इम्पॉर्टंट पॉईंट बघून घेऊ मित्रांनो। मग नॉर्वे नोबेल समिती
हे कुठे आहे? नॉर्वे या देशामध्ये. मग मुख्यालय कुठे आहे त्याचं? तर ओस्लो, म्हणजे नॉर्वे देशातील ओस्लो येथे. आणि ओस्लो काय आहे? तर नॉर्वे देशाची राजधानी आहे. हा नोबेल शांती पुरस्कारचा लोगो असा असतो तो नोबेल शांती पुरस्कार. सदस्यता किती आहे नॉर्वे नोबेल समितीची? तर 5 सदस्य आहे. आणि मित्रांनो अजून तुम्हाला एक पॉईंट सांगून देते, तो लिहून घ्या. नॉर्वेच्या संसदेला नोबेल शांतता पुरस्कार विजेते निवडण्याचे काम कोणी सोपवले होते? तर अल्फ्रेड नोबेल यांनी. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. मग वळूया आता पुढच्या प्रश्नाकडे. आता आपण कोणता पुरस्कार पाहिला? शांतता क्षेत्रातील पुरस्कार पाहिला, नोबेल पुरस्कार 2021. मग आता आपण या प्रश्नामध्ये बघणार आहे, नुकताच रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार 2021 कोणाला जाहीर झाला? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, पर्याय सी आणि डी. मग पर्याय सी आणि डी काय आहे? तर बेंजामिन लिस्ट आणि डी आहे डेव्हिड WC मॅकमिलन. तर मित्रांनो नुकताच रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार 2021 हा कोणाला देण्यात आला? तर बेंजामिन लिस्ट आणि डेव्हिड WC मॅकमिलन. मग मित्रांनो हे कोण होते? तर ते कोण आहे? तर ते वैज्ञानिक आहे आणि त्यांना हा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार 2021 जाहीर झाला आहे. मग त्यांनी कशामध्ये संशोधन केलं होतं? तर ते आपण बघून घेऊ. तर मित्रांनो आतापर्यंत आपल्याला 2च उत्प्रेरक माहीत होते. कोणती? तर ते आहे धातू आणि विवंचके. ही 2 उत्प्रेरक आपल्याला माहीत होती. आणि मग या 2 वैज्ञानिकांनी रेणूंची विशिष्ट संरचना तयार केली. तसेच त्यांनी कार्बनी उत्प्रेरीकरणाची नवी साधने शोधून काढली. आणि मग त्याची सुरुवात त्याच्यात कशाची सुरुवात केली? तर तिथे त्यांनी हरित रसायनशास्त्राची सुरुवात केली. आणि मग त्याचा उपयोग काय होणार आहे? कशामध्ये होतो? तर औषधी निर्मिती क्षेत्रात त्याचे अनेक उपयोग होतात असं त्यांनी संशोधन केलं आहे. कोणी? तर बेंजामिन लिस्ट आणि डेव्हिड WC मॅकमिलन यांनी. मग मित्रांनो हे जे 2 वैज्ञानिक आहे ते कोणत्या देशातील वैज्ञानिक आहे? तर ते जर्मनी या देशातील आहे. हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. आणि मग बेंजामिन लिस्ट हे जे आहे मित्रांनो ते मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटचे वैज्ञानिक आहेत. आणि डेव्हिड WC मॅकमिलन जे आहेत ते प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीचे वैज्ञानिक आहे. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. आणि ते जर्मनी देशातील आहे. हा मेन पॉईंट लक्षात ठेवायचा. मग मित्रांनो आता 2021चा हा रसायनशास्त्राचा पुरस्कार या 2 वैज्ञानिकांना देण्यात आला. मग मागच्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी 2020चा नोबेल पुरस्कार रसायनशास्त्रातील कोणाला देण्यात आला होता? तर इमॅन्युअल शापेंटी, फ्रान्स देशाच्या इमॅन्युअल शापेंटी आणि अमेरिका देशाच्या जेनिफर डोडना यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. आणि त्यांना कशासाठी देण्यात आला होता? तर जनुकीय संपादनासाठी हा 2020चा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. कोणत्या क्षेत्रातील? तर रसायनशास्त्र क्षेत्रातील. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 3. अलीकडेच FIAच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए, नितीन डोसा यांची. तर मित्रांनो अलीकडेच FIAच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर नितीन डोसा यांची. मग मित्रांनो ते कोण होते? आता आपण त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघून घेऊ. तर ते फेडरेशन ऑफ इंडियन ऑटोमोबाईल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. तसेच ते वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. आणि मित्रांनो त्यांच्याच नेतृत्वात या असोसिएशनला, कोणत्या असोसिएशनला? तर वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन. तर या असोसिएशनला रस्ते सुरक्षेबाबत दिलेल्या योगदानाबद्दल राज्य व राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक मिळाले होते. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. आणि मित्रांनो त्यांना कशाच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली? तर FIAच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. मग हे FIA काय आहे? तर FIA संघटनेतर्फे फॉर्म्युला 1चे संचालन केले जाते. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. आणि मित्रांनो त्यांची FIAच्या उपाध्यक्षपदी निवड झाली तर हा बहुमान मिळवणारे ते आपल्या भारताचे ते आपले पहिलेच भारतीय आहे. आपल्या देशातील ते पहिलेच भारतीय आहेत. कोणते? FIAच्या उपाध्यक्षपदावर त्यांची निवड झाली तर ते हा बहुमान मिळवणारे पहिलेच भारतीय आहे. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. आणि त्यांची निवड कितीपर्यंत करण्यात आली आहे? मग तर 2021 पासून ते 2024 पर्यंत त्यांची निवड करण्यात आली आहे. आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट असा की एकूण 20 देशांतील सदस्यांतून त्यांना हा बहुमान मिळाला आहे. किती देशातील? तर 20 देशांतील सदस्यांतून. मग मित्रांनो त्यांची FIAच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. मग FIA म्हणजे काय? तर फेडरेशन इंटरनॅशनल ऑटोमोबाईल म्हणजे काय? तर स्पोर्ट्स फेडरेशन फॉर ऑटो रेसिंग. आणि हा त्याचा लोगो आहे. स्थापना केव्हा झाली होती? तर 20 जून 1904 मध्ये. मुख्यालय कुठे आहे? तर प्लेस डी ला कॉन्कोरेड येथे, म्हणजे फ्रान्स देशातील प्लेस डी ला कॉन्कोरेड येथे. आणि स्थान कुठे आहे? तर मग म्हणजे कुठे आहे आता हे सध्या? फेडरेशन इंटरनॅशनल ऑटोमोबाईल तर फ्रान्स देशातील पॅरिस येथे. आणि पॅरिस काय आहे? फ्रान्सची राजधानी आहे. सदस्यता किती आहे?
काय आहे तर 240 नॅशनल ऑर्गनायझेशन. अधिकृत भाषा काय आहे तर इंग्लिश, फ्रेंच आणि स्पॅनिश या 3 भाषा तिथे बोलल्या जातात. आणि अध्यक्ष कोण आहेत मग तर टोडोटो आणि उपाध्यक्ष कोण आहेत आता तर नितीन डोसा. आपण प्रश्नात पाहिलं. मग वळूया आता पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न चौथा काय आहे मित्रांनो तर नुकताच कोणी केंद्र सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागार पदाचा राजीनामा दिला. तर योग्य आन्सर आहे ऑप्शन बी के.व्ही. सुब्रमणियन यांनी. तर मित्रांनो नुकताच केंद्र सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागार पदाचा राजीनामा कोणी दिला तर के.व्ही. सुब्रमणियन यांनी दिला. मग मित्रांनो त्यांच्या आता कार्यकाळाची 3 वर्ष पूर्ण झाली होती म्हणून त्यांनी राजीनामा दिला. आणि मग ते या पदावर केव्हा रुजू झाले होते मुख्य आर्थिक सल्लागार पदावर तर ते 7 डिसेंबर 2018 रोजी ते या पदावर रुजू झाले होते. आणि मग मित्रांनो त्यांच्या आधी या पदावर कोण होते तर अरविंद सुब्रमणियन. तर मित्रांनो के.व्ही. सुब्रमणियन यांच्या आधी या पदावर कोण होते तर अरविंद सुब्रमणियन आणि आता कोण होते तर के.व्ही. सुब्रमणियन. आणि आता त्यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. कोणत्या पदाचा तर केंद्र सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागार पदाचा. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. प्रश्न 5. नुकतीच कर्जाच्या ओझ्याने वाकलेली एअर इंडिया ही हवाई वाहतूक कंपनी कोणत्या कंपनीने खरेदी केली. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी टाटा सन्स या कंपनीने. तर मित्रांनो नुकतीच कर्जाच्या ओझ्याने वाकलेली एअर इंडिया ही हवाई वाहतूक कंपनी कोणत्या कंपनीने खरेदी केली तर टाटा सन्स या कंपनीने. आता का खरेदी केली तर त्याचं मेन कारण तर आपण प्रश्नामध्येच बघतोय. कर्ज झालं होतं त्या कंपनीवर. तर त्या कंपनी तर ही कंपनी एअर इंडिया कंपनी ही कोणती कंपनी आहे हवाई वाहतूक कंपनी. ही कोणत्या कंपनीने खरेदी केली तर टाटा सन्सने ही खरेदी केली. मग आता या प्रश्नाबद्दल आपण थोडक्यात इम्पॉर्टंट पॉईंट बघून घेऊ. तर मग मित्रांनो आता ही जी कंपनी आहे एअर इंडिया कंपनी ही टाटा सन्सने खरेदी केली आहे. मग ती किती कोटींना खरेदी केली तर 18,000 कोटींना खरेदी केली आहे. आणि ही जी एअर इंडिया कंपनी होती ही टाटांनी आता खरेदी केली. ही एअर इंडिया कंपनी टाटांनीच सुरू केली होती आणि त्यांनी ती सरकारला विकली होती. मग मित्रांनो आता पुन्हा 68 वर्षांनी ही कंपनी आता पुन्हा टाटा सन्सकडे आली आहे. हे महत्त्वाचं आहे. आणि आता मित्रांनो ही जी एअर इंडिया कंपनी होती त्या एअर इंडिया कंपनीचा प्रवास काय होता तर तो सुद्धा प्रवास आपण बघून घेऊ. आपल्या माहितीसाठी महत्त्वाचा आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाचा आहे. मग ही जी एअर इंडिया कंपनी होती मित्रांनो याची स्थापना केव्हा झाली होती तर 1932 मध्ये. आणि याची स्थापना कोणी केली होती तर जे.आर.डी. टाटा यांनी या कंपनीची स्थापना केली होती. केव्हा या विमान कंपनीची स्थापना केली होती तर 1932 मध्ये. आणि जे.आर.डी. टाटा यांचं पूर्ण नाव काय आहे तर जहांगीर रतनजी दादाभाई. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. आणि मित्रांनो मग या एअर इंडिया कंपनीची स्थापना 1932 मध्ये झाली होती. मग 17 ऑक्टोबर 1932ला कराचीहून मुंबईला या कंपनीच्या विमानाचे पहिले उड्डाण झाले होते. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. या कंपनीचे पहिले उड्डाण केव्हा झाले होते तर 17 ऑक्टोबर 1932ला. म्हणजे 1932ला तिची स्थापना झाली होती आणि लगेच 17 ऑक्टोबरला कराचीहून मुंबईला या कंपनीचे पहिले विमान उड्डाण झाले होते. आणि मग या विमानाचे वैमानिक कोण होते मित्रांनो हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर कोण होते ते स्वतः जे.आर.डी. टाटा. वैमानिक म्हणजे काय तर ते पायलट कोण होते तर स्वतः जे.आर.डी. टाटा हे होते. आणि मग मित्रांनो 1932 मध्ये स्थापना झाली. 17 ऑक्टोबर 1932ला कराचीहून मुंबईला या कंपनीचे पहिले विमान उड्डाण झाले. मग नंतर 1946 मध्ये टाटा सन्सने या एअर इंडियाचे विभाजन केले. आणि 1948 मध्ये एअर इंडिया आणि एअर इंडिया इंटरनॅशनल या 2 कंपन्या स्थापन केल्या. आणि ही खाजगी सरकारी भागीदारीतील पहिली विमान कंपनी होती मित्रांनो. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. आणि नंतर मग या कंपनीचं राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आलं तर 1953 साली एअर इंडियाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. एक पॉईंट इम्पॉर्टंट आहे. मग मित्रांनो 1953 मध्ये एअर इंडियाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. आणि 2020 मध्ये मग टाटा समूहाने ही कंपनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि आता 2021 मध्ये तो पूर्ण झाला आहे. तर एवढा सगळा प्रवास आपण एअर इंडियाचा बघितला. मग आता आपण प्रश्नामध्ये काय पाहिलं होतं की एअर इंडिया कंपनी ही कोणत्या कंपनीने खरेदी केली आहे तर टाटा सन्स या कंपनीने खरेदी केली आहे. मग प्रश्नामध्ये कोणत्या 2 कंपनीचा उल्लेख आला तर एअर इंडिया कंपनी आणि टाटा सन्स कंपनी. मग एअर इंडिया कंपनीबद्दल आपण इम्पॉर्टंट पॉईंट बघून घेऊ. हा एअर इंडिया कंपनीचा लोगो. स्थापना केव्हा झाली होती तर 15 ऑक्टोबर 1932 आपण थोडक्यात माहितीमध्ये पाहिलंच. परत मुख्यालय कुठे आहे तर एअरलाइन्स हाऊस म्हणजे दिल्ली येथील एअरलाइन्स हाऊस.
आणि अध्यक्ष MD कोण आहेत तर राजीव बन्सल. MD म्हणजे काय, मॅनेजिंग डायरेक्टर. अध्यक्ष आणि मॅनेजिंग डायरेक्टर कोण आहेत तर राजीव बन्सल. आणि सहाय्यक कंपनी काय आहे मग एअर इंडिया कंपनीची तर एअर इंडिया एक्सप्रेस आणि अलायन्स एअर. मग मित्रांनो आता टाटा सन्स कंपनीबद्दल आपण बघून घेऊ इम्पॉर्टंट पॉईंट. टाटा सन्स कंपनीची स्थापना केव्हा झाली होती तर 1868 मध्ये. आता टाटा सन्स कंपनीने ही कंपनी खरेदी केली आहे. कोणती कंपनी, एअर इंडिया कंपनी. मग टाटा सन्स कंपनीची स्थापना केव्हा झाली होती 1868 मध्ये, हे आपल्याला माहीत पाहिजे. आणि एअर इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली होती तर 1932 मध्ये, हे आपल्याला माहीत पाहिजे. 1932च आहे ना मित्रांनो, हां 1932 मध्येच. आणि मग संस्थापक कोण आहे टाटा सन्सचे तर टाटा हे स्वतः संस्थापक आहेत. आणि मुख्यालय कुठे आहे मग तर मुंबई येथे आहे. टाटा सन्सचं अध्यक्ष कोण आहेत तर रतन टाटा आहेत. आणि ग्रुप चेअरमन कोण आहेत तर नटराजन शेखर आहेत. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. मग आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 6वा. डू अँड्रॉइड्स ड्रीम ऑफ इलेक्ट्रिक शिप कादंबरी कोणी लिहिली तर योग्य आन्सर आहे ऑप्शन बी फिलिप के डिक यांनी. तर मित्रांनो डू अँड्रॉइड्स ड्रीम ऑफ इलेक्ट्रिक शिप ही कादंबरी फिलिप के डिक या लेखकांनी लिहिली आहे. आणि मग मित्रांनो या कादंबरीचे प्रकाशक कोण आहेत तर डबल डे हे या कादंबरीचे प्रकाशक आहेत. आणि लेखक कोण आहेत तर फिलिप के डिक. मग मित्रांनो आता आपण टॉप बुक्स अँड ऑथर्स बघून घेऊ. टॉप बुक्स अँड ऑथर्स कोणकोणते आहेत तर कोविड सोसायटीज थिअरायझिंग दी कोरोना व्हायरस क्रायसिस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर टॉम फिशर. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. आता आपण जेवढे टॉप बुक्स अँड ऑथर्स आहेत ते बघत आहोत तर सगळे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवत चला. आणि लक्षात राहत नसेल तर नोट डाऊन करत चला. मी तुम्हाला नेहमी सांगत असते मित्रांनो. मग आता पुढचं बुक बघू. नो वन इज टॉकिंग अबाउट दिस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पॉट्रिशिया लॉकवूड हे आहेत. आणि 21 अ टेल फ्रॉम द नेक्स्ट सेंचुरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर सुजान ग्रीनफील्ड. मित्रांनो सुजान ग्रीनफील्ड हे लेखक नसून या लेखिका आहेत आणि त्या ब्रिटिश पार्लिमेंटच्या सदस्य आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. मग वळूया पुढच्या पुस्तकाकडे. पुढचं पुस्तक आहे अनकंट्रोल स्प्रेड व्हाय कोविड-19 क्रश्ड दी US अँड हाऊ वी कॅन डिफीट दी नेक्स्ट पॅन्डेमिक या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर डॉक्टर स्कॉट गॉटलिब. नंतर मग लॉकिंग डाऊन दी पुअर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर हर्ष मंदर. आणि मित्रांनो या पुस्तकात काय आहे मग तर टाळेबंदीमध्ये म्हणजे लॉकडाऊनमध्ये म्हणजे टाळेबंदीमध्ये मजुरांचे जे काही हाल झाले होते त्याबद्दल या पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे या लेखकांनी. कोणत्या लेखकाने तर हर्ष मंदर या लेखकाने. आणि हे पुस्तक केव्हा प्रकाशित झालं होतं तर डिसेंबर 2020 मध्ये हे पुस्तक प्रकाशित झालं होतं. म्हणजे लॉकडाऊन चालू होता मित्रांनो तेव्हाच त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं आणि तेव्हाच हे पुस्तक डिसेंबर 2020 मध्ये प्रकाशित झालं होतं. कोणतं पुस्तक आहे ते लॉकिंग डाऊन दी पुअर. कोण आहे लेखक तर हर्ष मंदर. पुढचं पुस्तक दिस लँड इज माइन आय एम नॉट ऑफ दिस लँड या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर मित्रांनो या पुस्तकाची विशेष गोष्ट म्हणजे हे पुस्तक 4 विभागामध्ये विभागलं आहे आणि त्याचे 40हून अधिक लेखक आहेत. आणि मग संपादक कोण आहे या पुस्तकाचे तर हर्ष मंदर आणि नवशरण सिंग हे 2 संपादक आहे आणि 40हून लेखक आहे. 4 भागात या पुस्तकाचं विभाजन केलं आहे. आणि पुढचं पुस्तक माय लाईफ इन फुल वर्क फॅमिली अँड अवर फ्युचर या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत तर इंदिरा नूई ह्या लेखिका आहेत. अशा प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला पूर्ण बुक्स अँड ऑथर्स हे सुद्धा करून दिले. बुक्स अँड ऑथर्स या कॅटेगरीमध्ये हे प्रश्न विचारले जातात तर इम्पॉर्टंट आहेत. प्रश्न 7वा इकॉनॉमिक्स गांधी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर योग्य आन्सर आहे ऑप्शन सी जयतीर्थ राव. तर मित्रांनो इकॉनॉमिक्स गांधी या पुस्तकाचे लेखक आहेत जयतीर्थ राव. मग ते कोण आहेत तर ते व्यवस्थापन शास्त्राचे अभ्यासक आहेत. आणि मग या पुस्तकाचे प्रकाशक कोण आहेत तर पेंग्विन रँडम हाऊस इंडिया हे या पुस्तकाचे प्रकाशक आहे. कोणत्या पुस्तकाचे इकॉनॉमिक्स गांधी. इम्पॉर्टंट आहे खूप. मग मित्रांनो हे पुस्तक कशावर आधारित आहे हे पुस्तक तर मित्रांनो हे पुस्तक जे आहे हे महात्मा गांधीजींच्या राजकीय अर्थव्यवस्थेची मुळे आणि प्रासंगिकता यावर आधारित हे पुस्तक आहे. मग वळूया आता पुढचा प्रश्न 8वा. अलीकडेच
CJ सुदास यांचे निधन झाले तर ते कोणत्या व्यवसायाशी संबंधित होते? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन बी व्यंगचित्रकार. तर मित्रांनो, अलीकडे CJ सुदासन यांचे निधन झाले तर ते व्यंगचित्रकार या व्यवसायाशी संबंधित होते. मग मित्रांनो, ते व्यंगचित्रकार होते. मग ते कोणते व्यंगचित्रकार होते? तर ते मल्याळम व्यंगचित्रकार होते. आणि मग त्यांचं निधन केव्हा झालं? तर 6 ऑक्टोबर रोजी त्यांचं निधन झालं होतं. आणि मित्रांनो, त्यांची ओळख कोणत्या नावाने होती? तर सुदासन अशी त्यांची टोपण नावाने ओळख होती. आणि त्यांना राष्ट्रीय पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित केलेलं आहे. तसेच देशी विदेशी मल्याळम भाषकांकडून सुद्धा त्यांना भरपूर पुरस्कार हे मिळालेले आहे. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. मग प्रश्न 9, अंतराळात चित्रीकरण केला जाणारा जगातील पहिला चित्रपट कोणता चित्रपट ठरला? हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, कारण हा जगातील पहिलाच चित्रपट आहे आणि तो अंतराळात चित्रीकरण केला आहे. मग अंतराळात चित्रीकरण केला जाणारा जगातील पहिला चित्रपट कोणता ठरला आहे? त्याचं नाव काय आहे त्या चित्रपटाचं? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन सी चॅलेंज नावाचा हा चित्रपट आहे मित्रांनो. तर अंतराळात चित्रीकरण केला जाणारा जगातील पहिला चित्रपट हा चॅलेंज नावाचा हा चित्रपट ठरला आहे. मग या चित्रपटामध्ये काय आहे मित्रांनो? तर एका अवकाश मोहिमेची कथा आहे या चित्रपटामध्ये. कशाची? तर एका अवकाश मोहिमेची कथा आहे. मग आता आपण या चित्रपटाबद्दल पूर्ण इम्पॉर्टंट पॉईंट बघून घेऊ आणि या प्रश्नाबद्दल एक इम्पॉर्टंट पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. तर तुम्ही मी जे काही आता तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे या चित्रपटाबद्दल, तर तुम्ही लक्षात ठेवत चला. आता मित्रांनो, या चित्रपटामध्ये काय आहे? चॅलेंज नावाचा हा चित्रपट आहे. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी. दुसरी गोष्ट म्हणजे एका अवकाश मोहिमेची या चित्रपटामध्ये कथा आहे. मग मित्रांनो, हा जो चित्रपट आहे हा कोणत्या देशातील चित्रपट निर्मात्यांनी हे केला आहे? तर हा रशिया देशातील चित्रपट निर्मात्यांनी हा चित्रपट तयार केला आहे. हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. कोणत्या देशातील चित्रपट निर्मात्यांनी अंतराळातील जगातील पहिला चित्रपट निर्माण केला आहे, तयार केला आहे? तर उत्तर आलं पाहिजे रशिया देशातील. मग मित्रांनो, हे जे रशिया देशातील चित्रपट होते, मग हे तिथे अंतराळात गेले होते. मग अंतराळात ते कशाने गेले होते? तर सोयूज MS-19 या अवकाशयानाने ते अंतराळात गेले होते. कोणत्या? सोयूज MS-19 हे नाव आपल्याला लक्षात पाहिजे. आणि मित्रांनो, मग या चित्रपटामध्ये कोणकोणत्या अभिनेत्यांचा समावेश आहे? तर रशिया देशातील एक अभिनेत्री युलिया पेरेसिड, नंतर चित्रपट दिग्दर्शक क्लिम शिपेंको आणि ज्येष्ठ अवकाशवीर अँटोन स्कापलेरोव्ह यांचा समावेश आहे त्या चित्रपटामध्ये. मग आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मग या चित्रपटाची कथा कशी आहे? तर यात एका अंतराळवीराच्या हृदयाच्या कार्यात बिघाड होतो आणि त्याच्यावर उपचार करण्यासाठी एक शल्यचिकित्सक अंतराळ स्थानकावर जाते. आणि ती शल्यचिकित्सक कोण असते मित्रांनो? तर ती असते युलिया पेरेसिड. ही असते ती अभिनेत्री. त्याच्यावर उपचार करण्यासाठी ते शल्यचिकित्सक अंतराळ स्थानकावर जाते. शल्यचिकित्सक म्हणजे काय? सर्जन. ती डॉक्टर असते. ती त्या अवकाश स्थानकावर जाते आणि ती कोण असते? युलिया पेरेसिड. ती डॉक्टरच्या भूमिकेत असते. आणि मित्रांनो, मग तेथे ते 12 दिवसाच्या मुक्कामानंतर एका रशियन अंतराळवीरासह ते माघारी येतात अशी ती कथा आहे. अशी त्या म्हणजे चित्रपटाची ती स्टोरी आहे मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं की हा जो आजारी पडतो, कोण असतो तो? एक अंतराळवीर असतो. त्याच्या हृदयाच्या कार्यात बिघाड होतो. मग हा जो अंतराळवीर असतो तो कोण असतो? तर मित्रांनो, तो हा ओलेग नोव्हित्स्की, म्हणजे हा एक अंतराळवीर आहे रॉसकॉस्मॉसचा. तर ओलेग नोव्हित्स्की हा असतो आणि तो आजारीची भूमिका निभावणार असतो त्या चित्रपटामध्ये. मग मित्रांनो, आता रशिया देशातील चित्रपट निर्मात्यांनी हा चित्रपट प्रसिद्ध केला आहे, तयार केला आहे. मग आता अंतराळात तो तयार केला आहे. तर मग आता इथे अंतराळात केला आहे म्हणजे संबंध कशाशी येतो? तर रशियाच्या स्पेस एजन्सीशी. म्हणजे मग रशियाची स्पेस एजन्सी कोणती आहे? तर रॉसकॉस्मॉस. मग आपण रॉसकॉस्मॉस बद्दल सुद्धा इम्पॉर्टंट पॉईंट बघून घेऊ. रॉसकॉस्मॉस ही रशियाची स्पेस एजन्सी आहे. हा त्याचा लोगो आहे. आणि स्थापना केव्हा झाली होती मग? तर 25 फेब्रुवारी 1992 मध्ये. आणि मुख्यालय कुठे आहे? तर मॉस्को येथे. म्हणजे मॉस्को काय आहे? आणि तर रशियाची राजधानी आहे. रशियाच्या राजधानीवर हे रॉसकॉस्मॉस आहे. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, तर चांगला लक्षात ठेवायचा. मग वळूया आता पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 10वा, वर्ल्ड पोस्टल डे म्हणजे जागतिक टपाल दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी 9 ऑक्टोबर या दिवशी. तर मित्रांनो, वर्ल्ड पोस्टल डे म्हणजे जागतिक टपाल दिवस हा 9 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. मग
2021ची थीम काय आहे, संकल्पना काय आहे? वर्ल्ड पोस्टल डे म्हणजे जागतिक टपाल दिवसाची. तर इनोव्हेट टू रिकवर म्हणजे मराठीतून काय म्हणतात, तर पुनर्प्राप्त करण्यासाठी नवकल्पना करा. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे मित्रांनो आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला पूर्ण 10 प्रश्न व्यवस्थितपणे समजावून सांगितले. आणि आता एक महत्त्वाचा पॉईंट आपण घेणार आहोत, तो म्हणजे असा की आपण मागचा जो व्हिडिओ पाहिला होता 5 ते 9 ऑक्टोबरचा, त्याची आज आपण रिव्हिजन करणार आहोत. आणि रिव्हिजन खूप महत्त्वाची असते, हे सगळा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहीतच असतं. त्यासाठी आपण बघणार आहोत रिव्हिजन. मग आता वळूया पहिल्या प्रश्नाकडे. अलीकडेच अमेरिकेच्या कोणत्या 2 वैज्ञानिकांना वैद्यकशास्त्राचे नोबेल पुरस्कार 2021 जाहीर करण्यात आला? तर आन्सर आहे आर्डेम पोटॅपोशियन आणि डेव्हिड जुलियस. प्रश्न दुसरा. अलीकडेच महिला गिर्यारोहकाच्या संघाने कोणत्या शिखरावर यशस्वी चढाई केली? तर आन्सर आहे गंगोत्री 1 या शिखरावर. तर मित्रांनो अलीकडेच महिला गिर्यारोहकाच्या संघाने गंगोत्री 1 या शिखरावर यशस्वी चढाई केली. आणि मित्रांनो जर तुम्हाला हे प्रश्न पाहिजे असतील तर तुम्ही आपला मागचा व्हिडिओ बघू शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपण रिव्हिजन करणार आहोत. प्रश्न तिसरा. पर्यावरण पुनर्स्थापना करणारा कोणता प्रकल्प हा भारतातील पहिलाच व्याघ्र प्रकल्प ठरला? तर आन्सर आहे पेंच व्याघ्र प्रकल्प. तर मित्रांनो पर्यावरण पुनर्स्थापना करणारा पेंच व्याघ्र प्रकल्प हा भारतातील पहिलाच व्याघ्र प्रकल्प ठरला. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. प्रश्न 5वा. नुकतेच चर्चेत असलेले पॅन्डोरा पेपर्स कोणत्या संस्थेने जाहीर केले? तर आन्सर आहे ICIG संस्थेने. तर मित्रांनो नुकतेच चर्चेत असलेले पॅन्डोरा पेपर्स हे ICIG या संस्थेने जाहीर केले. प्रश्न 6वा. ISSF जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा 2021 मध्ये भारताने एकूण किती पदक जिंकले? तर आन्सर आहे 23 पदक. एकूण किती पदक जिंकले? तर 23 पदक. तर ISSF जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा 2021 मध्ये भारताने एकूण 23 पदक जिंकले. प्रश्न 7वा. अलीकडेच ज्येष्ठ अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे निधन झाले, तर त्यांनी कोणत्या गाजलेल्या मालिकेत काम केले होते? तर आन्सर आहे रामायण या मालिकेत. तर मित्रांनो अलीकडे ज्येष्ठ अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे निधन झाले, तर त्यांनी गाजलेल्या मालिकेत, कोणत्या मालिकेत? तर रामायण या गाजलेल्या मालिकेत काम केले होते. मग जागतिक शिक्षक दिवस. प्रश्न 8वा. जागतिक शिक्षक दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर आन्सर आहे 5 ऑक्टोबर या दिवशी. तर मित्रांनो जागतिक शिक्षक दिवस हा 5 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. मग प्रश्न 9वा. अलीकडेच डॉक्टर रुक्मिणी बॅनर्जी यांना कोणता आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर आन्सर आहे ईदान. तर मित्रांनो अलीकडेच डॉक्टर रुक्मिणी बॅनर्जी यांना ईदान नावाचा हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. आणि आता प्रश्न शेवटचा बघू. प्रश्न 10वा. कोणता महिना BCAM म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून साजरा केला जातो? तर योग्य आन्सर आहे ऑक्टोबर महिना. तर मित्रांनो ऑक्टोबर महिना हा BCAM म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून साजरा केला जातो. अशा प्रकारे मित्रांनो मी पूर्ण 10 प्रश्न तुम्हाला व्यवस्थितपणे करून दिले आहे आणि मागच्या व्हिडिओची सुद्धा रिव्हिजन करून दिलेली आहे. आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तसेच शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर मुळीच विसरू नका. चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला इथेच विराम देऊया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.